नमस्कार मित्रांनो, मी शोभराज. मित्रांनो, क्षितिज अकॅडमीच्या माध्यमातून मी गेली 9-10 वर्ष झालं इंजिनिअरिंगच्या मुलांना मॅथ्स शिकवतो आहे. तर मित्रांनो, आज मी हे आमचे डिग्रीची मुलं आहेत जे माझ्याकडे डिप्लोमाला पण शिकायला होते, त्यांच्यासोबत इंजिनिअरिंग पे चर्चा, म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये मुलांना काय काय प्रॉब्लेम्स होतात, त्यांचे बॅकलॉग राहतात, अभ्यास कसं करायचं बऱ्याच मुलांना कळत नाही. तर ह्या सगळ्या प्रश्नांवरती मी उत्तरं देण्यापेक्षा मी असा विचार केला की ही जी मुलं आहेत तीच उत्तर देतील. तर मित्रांनो, आज हा आमचा पहिला कार्यक्रम आहे. आजपासून आपण सुरुवात करतो आहे. ही मुलं तुम्हाला इंट्रोड्यूस करतील आणि तुम्ही तुमचं नाव सांगा मित्रांनो, आणि तुम्ही कुठल्या कॉलेजला शिकताय, काय शिकताय ते सांगा. ठीक आहे. आणि हे आहेत माझे मित्र रमेश सर, हे मेकॅनिकलचे सब्जेक्ट शिकवतात. सॉम टॉम. ठीक आहे सर. माझं नाव रमेश. मी क्षितिज अकॅडमीमध्ये मेकॅनिकल डिपार्टमेंटचे विषय शिकवतो. त्याच्यामध्ये सॉम असेल, मेकॅनिक्स असेल, टॉम असेल, फ्लूइड मेकॅनिक्स असेल. तर ही जी मुलं आता इथे बसलेली आहेत ती सगळी GPP कॉलेजची आहेत आणि आता त्यांनी कुठे ॲडमिशन घेतली आहे, त्यांचा आता मागचा जो GPPचा अनुभव कसा असेल, ओके, हा आपण इथे आता चर्चा करणार आहोत. तर आपण इंट्रोडक्शन घेऊयात मुलांचं पहिल्यांदा. ठीक आहे. सावी तुमच्यात सगळ्यात सिनियर आहे, तिच्यापासून सुरुवात करूया. ती आता 3rd इयरला आहे. हां, फायनल इयर, सॉरी. माझं नाव सावी म्हात्रे. मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये फायनल इयर BTech स्टुडंट आहे, फ्रॉम द ब्रँच मेटलर्जी अँड मटेरियल्स इंजिनिअरिंग. ओके. मायसेल्फ अथर्व पैठणकर. मी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आहे. सध्या मी ENTCA डिपार्टमेंटला आहे आणि मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेला कम्प्युटर ऑफ इंजिनिअरिंग या डिपार्टमेंटला होतो. माझं दिव्या धर्मलिंगम. मी अजिंक्य DY पाटीलला आहे आणि मी मेकॅनिकल ब्रांचमध्ये आहे. माझं नाव गीता सुतार. मी कॉमन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन्स पुणेमध्ये मेकॅनिकल डिपार्टमेंटला 2nd इयरला आहे. माझं नाव आदित्य हर्षद गर्ग आहे. मी AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला आहे. तिकडे मी मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये आहे 2nd इयरला आणि मी डिप्लोमा पण GPP मधून केला आहे. माझं नाव मिलिंद अनिल लोहार. मी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला आहे. तिथं मी मेकॅनिकल कंप्लीट करतोय, म्हणजे BTech डिग्री करतोय आणि GPPला पण मेकॅनिकलला जातो. नमस्कार, माझे नाव शंतनू नितीन देव आहे आणि मी डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे येथून कंप्लीट केला आहे आणि सध्या 2य वर्ष COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथे मेटलर्जीमध्ये शिकत आहे. ओके. तर मित्रांनो, तुम्ही आता इंट्रोड्यूस केलं आहे स्वतःला. इथं बरीच मुलं आहे ना, डायरेक्ट डिग्री डिप्लोमा करून डायरेक्ट डिग्री करतायत 2nd इयरला, बरोबर आहे. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की डिप्लोमाचा तुम्हाला खरंच डिग्रीला गेल्यानंतर फायदा होतो का? होतो. काही सब्जेक्ट्सला होतो, म्हणजे तिकडे रेग्युलर जे CET करून येतात त्यांना थोडा प्रॉब्लेम होतो, बट आमची गेनिंग पॉवर जास्त चांगली असते आणि त्याच्यामुळे खूप सारं म्हणजे प्रॅक्टिकल्समध्ये पण इव्हन होतो फायदा, कारण की आम्हाला माहिती असतं कसं एक्सपेरिमेंट्स वगैरे लिहायचे असतात. सो जे CET मधून आलेले असतात त्यांना एवढं आयडिया नसते कसं सिस्टमॅटिक वेनी वगैरे लिहायचं असतं. ते इवन डिप्लोमाचेच नोट्स प्रिफर करतात ते लोक पण. सो होतो खूप चांगला फायदा. आता गीता जी आहे ती आहे ना 1st इयर करून करते, म्हणजे 12वीच्या नंतर ती 1st इयर, त्याच्यानंतर 2nd इयरला आहे. तर तुला पटतंय काय की? मला पडतंय, कारण आम्ही 1st इयरला लाईक बेसिक गोष्टीपासून आम्हाला प्रॅक्टिकल्समध्ये स्टार्ट करायचं असतं, ते समजतच नव्हतं की ते काय सांगतात. बट आता 2nd इयरला मी बघते तर डिप्लोमा स्टुडंट्सना त्या गोष्टी ऑलरेडी माहिती असतात. लाईक मॅन्युफॅक्चरिंगबद्दल, मेकॅनिकलमध्ये वगैरे त्यांना त्या गोष्टी आधीच माहिती असतात आणि प्रॅक्टिकल जर्नल्स कसे लिहायचे वगैरे, असाइनमेंट्स, प्रोजेक्ट्स करणं, हे त्यांचं सॉर्ट ऑफ ते झालेलं असतं. आम्हाला ते नवीनली इंट्रोड्यूस होतं. मेनली जे बेसिक हे असतं एज्युकेशन आणि टेक्निकल एज्युकेशन, त्याच्यामध्ये जे अडॅप्टेशन आहे ते पटकन डिप्लोमाच्या मुलांना जमतं. आणि सर, डिप्लोमामध्ये आपल्याला म्हणजे सेमिस्टर वाईज अभ्यास कसा करायचा याची माहिती असते आणि जे 11वी-12वी करून येतात त्यांना सेमिस्टर म्हणजे काय असतं आणि 3 ते 4 महिन्यांमध्ये पूर्ण एखादा विषय किंवा
सेमिस्टरमध्ये पूर्ण विषय आपण कसं कशा पद्धतीने शिकायचं? वेळ द्यायचा हम्म. आणि कशा स्कोर जास्त वाढवायचा याचा एक्सपिरियन्स नसतो. पण डिप्लोमामध्ये ते सेमिस्टर वाईज पॅटर्न आपलं झालेलं असतं, त्याच्यामुळे थोडासा फायदा होतो. प्रॅक्टिकल नॉलेज जास्त असतं सर ॲज कम्पेअर टू 12th वाल्यांना. 12th वाल्यांना मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री त्यात माहिती असतं आणि ते येतात नवीन नवीन मध्ये कॉलेज एन्जॉय करतात, त्यामध्ये बॅक जास्त लागतं आणि आमचं होऊन गेलेलं असतं. सर, नाही, पण- आणि असं पण नाही की 11वी 12वी करून आले म्हणजे त्यांना सगळं अवघडच जाणार, आपल्याला सोपं जाणार. पण M3 असेल, M4 असेल हा. तर 11वी 12वी जे करून आले आहेत त्यांना त्या गोष्टी सोपं सोप्या जातात. जातात. आणि जे म्हणजे I agree. डिप्लोमा केलेली आहे हो. तर त्यांना मॅथ विषय असेल, फिजिक्स असेल, आता मला होता तर ते थोडं कठीण. मॅथ्स मध्ये जास्त प्रॉब्लेम होतो. हम्म. MBC, LAUC सारखे सब्जेक्ट, प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स त्याच्यात पण खूप जास्त प्रॉब्लेम होतो. 12th वाल्यांना ते मस्त येत असं काय मोस्टली JEE CET करून येतात ते. कनेक्टिव्हिटी असते, वर्षभर हा. कनेक्टेड असतात ते. ते मॅथ्स सोबत कनेक्टेड असतात, त्यामुळे त्यांना मॅथ्स इझी जातोच, आमचा त्यात वेळ काय डाऊट पण नाही. होते. पण मला असं वाटतं की 3 वर्षात त्यानं तुम्ही 30 सब्जेक्ट स्टडी केलेला असतो हो. किंवा प्रत्येक सेमिस्टरला 5 सब्जेक्ट तुम्ही अभ्यास केलेले असतात 2-3 महिन्यात. त्यामुळे तुमच्यात ज्या ॲबिलिटी तयार होतात ना, त्या इंजिनिअरिंगच्या मुलासाठी ज्या पाहिजे असतात त्या ॲब्सोल्युटली तयार होतात. आणि त्याच्यामुळे आहे ना डिप्लोमाच्या मुलांना डिग्रीला गेल्यानंतर आहे ना थोडं इझी वाटतं. तुमचं इंटर्नशिप झालेलं असतं, प्रोजेक्ट झालेलं असतं, कॉन्फिडन्स लेवल पण वाढतो आणि कमिटीज असतात वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये पण मिळतं बोलते आपले कम्युनिकेशन स्किल वगैरे. ओके आणि मेन म्हणजे सर जे इंजिनिअरिंगचे इम्पॉर्टंट सब्जेक्ट असतात म्हणजे थर्मोडायनॅमिक्स म्हणा किंवा मशीन डिझाईन आणि फ्लुइड मेकॅनिक्स, ते आम्ही खूप अर्ली स्टेजपासून त्या सब्जेक्ट्सला आम्ही गो थ्रू करतो. म्हणून कसं होतं की त्या सब्जेक्टसाठी जो आम्ही टाइम स्पेंड करतो तो आम्हाला फायनली डिग्रीमध्ये खूप युजफुल ठरतो. आम्हाला नवीन कॉन्सेप्ट असतील ते लवकर ग्रास्प होतात किंवा डिग्रीला शिकवताना ते आमचं परत रिव्हिजनच होती थोडक्यात. सो डिप्लोमामुळे कसं होतं की थोडक्यात एक रिव्हिजन पण होते आणि म्हणजे जी टफनेस जी फेस करतात, जे 12वी मधून मुलं आले असतात त्यांच्या तुलनेत आम्हाला ते खूप इझी जातं. आता आहे ना, आता जी मुलं आहेत ना सध्या डिप्लोमा करत असलेली, फर्स्ट इयरला आलेली किंवा सेकंड इयरला असलेली, आता के स्कीम झाली ह्या सेमिस्टरपासून आणि स्कीम बदलली, तर त्यांना आहे ना बऱ्याच मुलांना कळत नाही की आपण ह्या 3-4 महिन्यात अभ्यास कसा करायचा. तर आता तुम्ही सगळे आहे ना, तुम्हाला सगळ्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत आणि तुम्ही त्या फेजमधून गेलेले आहेत, तुमचे बॅकलॉग पण राहिले असतील काही लोकांचे यातल्या, तर त्याला तुम्ही कसं टॅकल केलं. तेव्हा मला काय म्हणायचं तुम्हाला बेसिकली की 3-4 महिन्यात अभ्यास कसं करायला पाहिजे. सर, आता 3-4 महिन्याचा जर आपण वेळ म्हणजे कालावधी जर धरला तर एका सेमिस्टरमध्ये आपल्याला साधारणतः 2 युनिट टेस्ट म्हणजे T1 T2 आपण जो म्हणतो, तर T1 T2 आणि एंड सेमिस्टर असे 3 भाग असतात. तर आपण T1 मध्ये जर T1चा जेवढा पोर्शन आहे तेवढा सेल्फ नोट जर आपण काढत गेलो आणि त्या जर आपल्याला रीड केल्या तर T1 पर्यंत आपला एक 40% किंवा 35% आपला पोर्शन पूर्ण होतो. आणि ज्यावेळेस T2 असते तर त्यावेळेस 70 ते 75% आपला सिलेबस पूर्ण होतो. आणि त्यानंतर प्रॅक्टिकल जेव्हा असतात म्हणजे T2च्या नंतर आणि एंड सेमिस्टरच्या मध्ये एक गॅप असतो, एक 20-25 किंवा 15 दिवसाचा तरी गॅप असतो. तर त्यामध्ये आपण म्हणजे जो राहिलेला भाग आहे त्याला जर टार्गेट केलं तर असं आपल्याला ओव्हरऑल म्हणजे 100% आपला सिलेबस कव्हर होऊ शकतो. बरोबर. मी ह्याला पोरांना नेहमी सांगतो, ज्या मुलांना आता जे मुलं डिग्रीला आहेत ना त्यांना 30 मार्काची इन्सेम आहे आणि आता कमिंगसारख्या कॉलेजला T1 25 मार्काची आहे किंवा डिप्लोमाच्या मुलांना 30 मार्काच्या टेस्ट आहेत 2. तर ज्या मुलांना आहे ना अबव 15 मार्क्स मिळतात ना त्यांचे पासिंगचे चान्सेस आहे ना खूप वाढलेले असतात, लक्षात घ्या. आणि ज्यांना कमी पडतात त्यांना पासिंगचे प्रॉब्लेम होतात. मी तर ते नेहमी मुलांना सांगतोच. तर आता तू लास्ट इयरला आहेस, तू GPPला होतीस, आता आहे ना ऑलरेडी तू एकदम एंडला चालीस, बरोबर आहे. तर तू कसा अभ्यास केलास बरं. मी जास्त म्हणजे जे लेक्चरर्स खूप जास्त पॉईंटवरती स्ट्रेस करतात ना ते जास्त अभ्यास केले. लाईक फॉर एक्झाम्पल आता मेटलर्जीमध्ये आयर्न कार्बाइड इक्विलिब्रियम डायग्राम असते तर ते एंडपर्यंत यूज होणार. मग जे लेक्चरर्स जास्त शिकवतात टॉपिक्स किंवा जास्त ज्याच्यावरती पॉईंट आउट करतात ते टॉपिक्स पहिला केले मी. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ऑब्व्हियसली ते करावेच लागतात आणि 60% तर प्रिव्हियस इयर मधूनच येतं आणि बाकीचं राहिलं 10-20% तर ते जे क्लासमध्ये जे शिकवतात त्याच्यावरतीच आणि तेव्हाच नोट्स बनवायचे, नंतर फक्त रिव्हिजन.
तर आता मला आहे ना अथर्व तुला काय विचारायचं माहिती आहे का, तुझा एक्सपिरियन्स लय खतरनाक आहे. मी बऱ्याच पोरांना आहे ना तुझ्याबद्दल सांगत असतो की अभ्यास करायचा अथर्वसारखा. कारण अथर्वचा M3 बॅकलॉग होता. किती वेळा बॅकलॉग होता? एक वेळा बॅकलॉग होता तो. एकच वेळा बॅकलॉग होता तो. त्यावेळेला क्लासला यायचा अथर्व, मला माहिती आहे. मग तो रेग्युलर नसायचा. त्याचा जसा बॅकलॉग राहिला ना, मला आठवत नाही त्याने कधी क्लास बुडवला. आणि तो जरी त्याचं काय राहिलं एक 10-15 मिनटं उशिरा आला तर तो माझ्या पाठीमागे लागून म्हणायचं, सर तुम्ही काल काय शिकवलं मला सांगा, मला काल काय शिकवलं. तर मी तुला आहे ना एकदम स्पेशली विचारतोय की M3साठी तू काय केलं होतंस त्यावेळेला? M3साठी ॲक्च्युली मी काही विशेष केलं नव्हतं. ॲक्च्युली आता मी रेग्युलरली क्लास अटेंड केले होते. सो मग रेग्युलरली जे तुम्ही सांगितलं ते केलं. देन त्याच्यानंतर मी घरी पण रोज थोडीशी का होईना प्रॅक्टिस करायचो. रोज फॉर्म्युलेज रिवाइज केले. देन त्याच्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल बॅकलॉग लागला ना की खूप प्रेशर येतं माणसाला. आणि डिप्लोमाला कसं आता नवीन नवीन आलेलो असतो. सो एक असतं की करूच ना मजा होईल काय होईल ते. तर मग याच्यामुळे डिप्लोमाला ज्या चुका होतात ना त्या इंजिनिअरिंगमध्ये झाल्या नाही पाहिजे. सो आता मी काय केलं की आता मला एक्सपिरियन्स आलेला होता की आता आपण मस्ती केली, आपलं झालं, आता आपल्याकडनं झाली चूक. सो मी रेग्युलरली मॅथ्सचं केलं. रेग्युलरली क्वेश्चन पेपर्स प्रिव्हियस इयरचे पाहिले. सरकडनं रोज गायडन्स घ्यायचो, म्हणजे विचारायचो काय कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स येतील. आता ह्या टाईपचा क्वेश्चन सांगितलं तर याच्यामध्ये अजून कुठल्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतील. सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स प्रिपेअर केले. देन त्याच्यानंतर मग मला पेपर इतका इझी गेला. लिटरली असं वाटलं की मी जर लास्ट इयरचा एवढा अभ्यास केला असता, मस्त कमी केल्या असत्या, तर मला तेव्हा टॉप झालं असतं. आणि आता त्या एक्सपिरियन्समुळे आता इंजिनिअरिंगला म्हणजे मी आतापासूनच ठरवतो की म्हणजे मी नंतर एक्झाम आल्या असं लगेच असं नाही करत. आधीपासूनच रोज थोडं करत जातो, म्हणजे लास्ट स्टेप पर्यंत आपलं पूर्ण होऊन जातं. म्हणजे मेहनत केलेला कधी ना कधी फायदा होतो. होतो. बरं अजून एक काय विचारायचं मला, बॅकलॉग लागल्यानंतरची काय फिलिंग होते? बॅकलॉग मला तरी वाटतं की आयुष्यात एकदा तरी माणसाला बॅकलॉग लागलाच पाहिजे. त्याशिवाय माणूस म्हणजे होतच नाही. म्हणजे एकदा जोपर्यंत आपल्याला खस्ता बसत नाही आयुष्यात, कळत नाही आपल्याला काय असतं ते. कारण की म्हणजे मला जेव्हा बॅकलॉग लागला होता तेव्हा मला तर फार वाईट वाटत होतं. म्हणजे लाईफमध्ये फर्स्ट टाइम आपण फेल झाल्यासारखं वाटतं आपल्याला. पण ठीक असतं, म्हणजे जेव्हा नंतर आपल्याला कळतं फ्रेंडच्या सगळ्यांना लागलाय तेव्हा काही वाटत नाही. पण जेव्हा पण जेव्हा असं पण एक असतं की जेव्हा सगळे लोक पुढे जात आहेत आणि आपला एक विषय मागे राहिलाय, तर तेव्हा मनाला पण खूप वाईट वाटतं की यार सगळेच पुढे गेले आणि आपल्याला एका विषयाचा जास्त अभ्यास करायला लागणार आहे. सो म्हणजे एक चांगलीच गोष्ट आहे की आपल्याला कळतं आपण कुठे जात आणि आपल्याला किती गेन करायला पाहिजे. सो आपण रेग्युलरली केलं ना तर बॅकलॉग एवढं काहीच नाही. मला तर चिंदी वाटतं बॅकलॉग काही वाटत नाही आता. पण लागू देऊ नये. पण लागला नाही पाहिजे तसा. अभ्यास करावा, अभ्यास केला पाहिजे. बरं बॅकलॉग लागायचे काही चान्सेस असतात, म्हणजे का लागत असतील बरं मुलांना बॅकलॉग? बॅकलॉग लागण्याचं मेन कारण म्हणजे आपण केलेली मस्ती. जर आम्ही पण मस्ती केली पण ते लिमिट मध्ये. पेपर आले तर पेपरच्या 10-15 दिवस आधी अभ्यास चालू करायचा, किंवा एंड सेम आली तर 1 महिना आधी चालू करायचं. कारण की आम्ही तिघं एका रूम मध्ये होतो, तर सोबतच अभ्यास करायचो. रात्री 12 1 वाजेपर्यंत करायचो. कधी कधी झोमॅटो वरून मागवायचो, फूड झाले काही खायला मागवायचं, पण करायचो तेव्हा आम्ही सोबत राहायचो तेव्हा. आणि नोट्स वगैरे काढायचे. कॉलेजमध्ये फक्त कॉलेज रेग्युलर जायचं असं आणि बंक करा 1-2 ठीक आहे, पण नेहमी बंक केलं तर ते रुटीन पण लागत नाही आपली. म्हणजे जेव्हा आपल्या आयुष्यातला मस्तीचा प्रपोर्शन जास्त होतो प्रपोर्शन कमी होतो ना, तेव्हा आपलं सगळं गणित बिघडून जातं आणि सर्किट सगळं खराब होऊन जातं. म्हणजे बघा बॅकलॉगचे बेसिक कारण काय असते, तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर नसतात त्या सब्जेक्टमधल्या. तर तुम्हाला सब्जेक्टवरती काम करावं लागेल, त्याच्या बेसिक कॉन्सेप्ट शिकावे लागतील. आणि ह्याने जसं म्हटलं ते प्रपोर्शन तुम्हाला व्यवस्थित ठेवावं लागेल मस्तीचं. सर आणि अजून एक म्हणजे बॅकलॉग लागण्याचं कारण म्हणजे माझे जे मित्र आहेत त्यांच्याकडून म्हणजे मला साधारणतः कळालं की आता आपण बघतो की एखादा युनिट झाला शिकून तर आपल्याला काय वाटतं की हा झालाय आपण करूया, पण ते करूयात त्याच्यामध्ये इतका वेळ जातो की कधी परीक्षा येईल आपल्या जवळ, कधी परीक्षा आली हे समजत नाही. म्हणजे 3 महिने कसे जातील, आपल्याला वाटतं करूयात की हे काय सोपं आहे, पण ते न वाचल्यामुळे पण बॅकलॉग लागू शकतो. आणि पुढे आपण म्हणजे जेवढं ढकलायचा प्रयत्न करू तेवढं ते आपल्याला जास्त अवघड जातं. अजून कोणाचा काय बॅकलॉग राहिला होता?
काय एक्सपिरियन्स तुमचा बॅकलॉगचा? Backlog. घरचे पैसे देत नव्हते बॅकलॉग राहिल्यानंतर रोज टोमणे द्यायचे वगैरे काय? नाही, मला तर तसं कधी माझे पप्पा म्हटले नाही की बॅकलॉग लागला, कास्ट लागला. पप्पा म्हटले ठीक आहे, फर्स्ट टाइम असतं, होतं कधी कधी. सो माझ्या पॅरेंट्सने मला खूप सपोर्ट केलेला, म्हणजे ठीक आहे बाबा लागतं फर्स्ट टाइम. हा, अरे हिचा पण होता ना. हा तुझं पण, हा हिचा तर लयच विषय. हा, ही तुम्हाला अजून जास्त सांगू शकेल बॅकलॉग कसे क्लिअर करायचे. हिने बरेच बॅकलॉग क्लिअर केले तर. अचीव किया है. हा, सर तिने माझ्या achieve केलं. मित्राने 7 बॅग लागले होते, 7 बॅग पण काढले, रेग्युलरचे 7 पण काढले, 14 विषय काढले, असे पण काही असतात. हा, आहेत, बरेच बोलायचं असं. तुझं काय एक्सपिरियंस आहे? तो जैसे इसने बोला कि रिविजन स्टार्टिंग से करनी चाहिए थी, जो मैंने की नहीं थी, तो इसीलिए जब सर ने हेल्प की काफ़ी, जब रेगुलर क्लासेस अटेंड किए हा. तो स्टार्टिंग से पढ़ाई शुरू की थी, हा. कंटिन्यूटी इम्पॉर्टंट कंटिन्यूटी है. थी. तुझं गीता? माझा पण M1च बॅकलॉग होता स्टार्टिंगला. आणि माझी 12th बहीण नंतर- सरांकडे ऑलरेडी होती. सो मग तिने स्टार्टिंग पासून केलं होतं आणि तिला चांगले मार्क्स पडलेले T1 T2 मध्ये तिच्या, आणि GPPला आहे ती. आणि मग जसं बाबांना कळलं माझा की हिला बॅक लागलं, सरांनी बाबांनी पहिला वाज सरांना केला आणि म्हणून माझी मोठी मुलगी आणि तिला पण मॅथ्सचा क्लास लावला. आणि मग मी आले सरांकडे, तर मग M1 M2 पण माझा राहिला होता, कारण माझे बेसिक कन्सेप्ट काहीच क्लिअर नव्हतं. कारण तिचं बॅकग्राऊंड आहे ना, तिला मॅथ्स नव्हता अकरावी बारावीला. हा, म्हणजे होतं, बट मी पासिंग पुरतं केलं, मला मेडिकलला जायचं. ओके, हा, बट right. अनफॉर्च्युनेटली तिकडे नाही झालं, सो मग इकडे माझा नंबर लागला, म्हणून मला ते मॅथ्स नंबर नव्हतं. बट सरांकडे मी कंटिन्यू आले 1 वर्ष आणि माझा M3 निघाला, पण M1 M2 राहिला. पण आता मी सरांकडेच आहे. हा, ठीक आहे. सो लकीली मला असा काही एक्सपिरियन्स नाही आहे. हा. म्हणजे बऱ्याच मुलांचे बॅकलॉग नाही. नाही आहेत. पण एक 2 इम्पॉर्टंट गोष्टी मी डिप्लोमामधून शिकलो, त्या म्हणजे एकाला खूप कन्सिस्टंट राहावं लागतं आणि एक टाइम मॅनेजमेंट जिने मास्टर केली तर मग त्याला बॅकलॉग किंवा अशा गोष्टी फेस साधारण सगळ्यात महत्वाची गोष्ट हा, आहे time टाइम मॅनेजमेंट. ज्याने मास्टर केली ना त्याला बॅकलॉग राहत नाही. तर काही लोक 2 तास 3 तास अभ्यास करून पण हो, निघतात, काही निघतात. 10 तास करत तरी निघत नाही नाही. म्हणून आहे ना, मी म्हणायचं म्हणजे नेहमी पोरांना म्हणतो की तुम्हाला आहे ना सहज अभ्यास करता आला पाहिजे. एन्जॉय करायचं. आम्ही क्लास ट्रिपला गेलो होतो सर. हा, आपण ट्रिपला गेलो. म्हणजे ह्या बॅचची जी पोरं होती ना, शंतनू, मिलिंद होता, आदित्य होता, अथर्व गायकवाड. तो अथर्व गायकवाड काय ना सहज अभ्यास करायचा. राघव होता. तो थोडं काय कळतं काही नाही, बिना अभ्यास शेवटी हा, शेवटी करायचा करायचा. पास. चांगल्या मार्काने पास व्हायचा अथर्व गायकवाड. बॅक पण नसायचे त्याचे. हा, त्याच्या बेसिक कन्सेप्ट खूप हा. छान. चांगल्या होत्या. तो ट्रेनिंग वगैरे करायचं सर, नाही, त्यामध्ये त्याच्यामध्ये होतं. आपण तसं समजायचं ना. त्याचं इंग्लिश चांगलं होतं, हो. त्याच्या बेसिक कॉन्सेप्ट चांगल्या होत्या आणि त्याला आहे ना अभ्यासाची टेक्निक होते अथर्वला. म्हणजे तो असं रेग्युलर क्लासला पण रेग्युलर कुठे यायचा सर, हा. महिन्यामध्ये 4-5 तावा आला तर आला, ते पण कॉल करायचे तेव्हा यायचं. सर, आणि आता म्हणजे स्पेशल मी जीपीपी साठी सांगतो की जर पुढे हायर जीपीपीला का सांगतोय, कारण हा मित्रांनो मेकॅनिकलमधून मेटॉलॉजीला CUP ला ॲडमिशन झालेलं आहे त्याचं. त्यामुळे आहे ना तो जे काय सांगतो ना त्याला महत्त्वाच्या गोष्टी असतील. म्हणजे स्पेशली मी जीपीपीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो की पुढे जर ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी फेस कराव्या लागतात. तर आता जसं आपण ऍडमिशन घेतलं जीपीपीला, तर पहिले 1 किंवा 2 वर्ष तर म्हणजे 3 किंवा 4 सेमिस्टर पर्यंत तर सीडी सब्जेक्ट नसतात. तर एक 3 तर चौथ्या सेमिस्टर पासून 2 किंवा एखादा विषय आपल्याला आता काय काय ब्रांच व्हायचे ते. सर, पण काही विद्यार्थ्यांचं असं होतं की सीडी कडे न लक्ष देता नॉन सीडी सब्जेक्ट जे आहेत त्याला जास्त वेळ त्याला वेळ देतात. देतात. आणि त्यामुळे जेव्हा ऍडमिशनची आपल्याला वेळ असते म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर. डायरेक्ट सेकंड इयर आपल्याला ऍडमिशन इंजिनिअरिंगला घ्यायचं असतं, तर त्यावेळेस कुठेतरी आपल्याला म्हणजे मार्क कमी असतात असं वाटतं. म्हणजे अभ्यास करतात त्याला, म्हणजे जर सेमिस्टरचे जर पर्सेंटेज जर बघितले तर असतात 90+ पण असतात, पण ज्या वेळेस आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असतं तर त्यावेळेस सीडी सब्जेक्टचं पर्सेंटेज कमी असतं. तर एवढा केल्याचा काही फायदा होत नाही जीपीपीच्या मुलांना. तर जेवढे म्हणजे सीडी सब्जेक्ट आहेत त्याला आधी फोकस करायला आणि नॉन सीडी ते नंतर केलं म्हणजे तरी जीपीपी वाल्यांना असा एक फायदा पण आहे की MSBT वाल्यांना 6 इयर्स म्हणजे 5th आणि 6th सेमला direct. पण second year च्या पोरांना- yes, वाल्यांना नसतं, डिवाइड होतात ना, त्यामुळे त्यांचा स्टडी व्यवस्थित होतो आणि मार्क्स पण इम्प्रूव्ह होतात. मी नेहमी पोरांना सांगत असतो की तुम्ही CDच्या सब्जेक्टवरती फोकस करा. ENTC सारख्या ब्रांचला
पहिल्या सेकंड थर्ड सेमिस्टरपासून आहे ना लेवलचे सब्जेक्ट आहेत आणि मेकॅनिकलला फोर्थ सेमिस्टरपासून. तुम्ही 3 सब्जेक्टवरती जरी फोकस केला ना, मी तरी म्हणतो पोरांना तर तुम्ही क्लास आहे ना CD सब्जेक्टचा लावत चला, कारण तो तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरच्या ॲडमिशनला मदत करणार आहे. सीडीच्या ते पुढं डिग्रीला पण तेच कंटिन्यू होतात मोस्टली. आणि सर काही असे पण सब्जेक्ट आहेत की ते म्हणजे ऑनलाईन आहेत, MCQ टाईप मध्ये आपल्याला परीक्षा आहेत म्हणजे GPP मध्ये, जसं की रिन्युएबल एनर्जी असेल किंवा आपलं इनोव्हेशन क्रिएटिव्हिटी अशा पद्धतीचे एन्व्हायरमेंटल सायन्स असे एक 4-5 सब्जेक्ट प्रत्येकाला म्हणजे ऑल ब्रांचेसला कॉमन असलेले असे 3-4 सब्जेक्ट आहेत, तर ते आपल्याला म्हणजे ऑनलाईन MCQ टाईप मध्ये त्याचे उत्तर द्यावं लागतं. तर बाकीच्या म्हणजे CD सब्जेक्ट मध्ये किंवा बाकीच्या इतर विषयांमध्ये जरी चांगले मार्क असले तरी MCQ मध्ये काही मुलांना म्हणजे अवघड जातं, कारण की त्या विषयाचे जे शिक्षक शिकवणारे असतात ते पण एवढं काय शिकवत नाहीत, कारण की ते PDF म्हणजे पाठवून देतात व्हॉट्सअपवरती आणि तुम्ही वाचा, काय ते वाचून MCQs द्यायचे असं त्यांची भावना असते. पण आपण काय करतो, सरनी तर पाठवले काय एका 2 दिवसात जर वाचलं तर होऊन जाईल, पण ते MCQ चुकतं. तर म्हणजे असं होऊ नये की सगळे तुमचे CD ऑल क्लिअर आहे, पण काही अशा MCQ सब्जेक्टमुळे तुम्हाला ऍडमिशनला 1 वर्ष उशीर होऊ शकतो. असे बरेच मुलं आहेत आता सध्या 2-3 मार्कांनी MCQचे पेपर असतात ज्यांचे असे प्रॉब्लेम झालेले आहेत एकेका सब्जेक्टमुळं आणि 3-3, 4-4 मार्कांमुळं म्हणजे 1 वर्ष गेले. अजून एक मला एक गोष्ट सांगायची की आता आमची जी बॅच होती तर ते 3 सेमिस्टर तर आम्ही घरीच होतो, म्हणजे ऑनलाईन होतो आणि 4थ्या सेमिस्टरला इथे आलो. तर तेव्हा कसं होतं की आम्ही काहीच अभ्यास केलेला नव्हता, म्हणजे ऑनलाईन म्हणजे काय फक्त आपलं लेक्चरला अटेंड करायचं आणि मोबाईल ठेवल्याच्या बाजूला काय केलं नाही केलं ते काय माहिती नव्हतं. तर इथे आल्यावर म्हणजे असा एक टास्क होता समोर की आपल्याला ऑनलाईनला तर कॉपी करून म्हणा कसं तरी आपल्याला मार्क्स म्हणजे पर्सेंटेज आले, पण तेवढे कंटिन्यू राहतील का हे पाठ होतं. आणि काही विद्यार्थी असे होते की 95% त्यांना होते आधी ऑनलाईन म्हणजे आपल्यापेक्षा जास्त उत्तर ते द्यायचे किंवा ऑनलाईन मध्ये ते हुशार असायचे, त्यांचं सगळं कम्प्लीट असायचं आमच्यापेक्षा. पण ज्यावेळेस ऑफलाईन ते आले तर इथलं जे वातावरण आहे त्यामध्ये ते मिक्स होऊन वाईट संगत काही जणांना लागली, तर त्यांचं असं आहे की ते एके वेळेस म्हणजे 95% ज्यांना मार्क असायचे त्यांचे आता म्हणजे पासिंग पण काही जणांची निघाली नाही आणि अजून पण ते GPP मध्ये कंटिन्यू आहे. म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणासोबत होतो माहिती आहे का, जी मुलं गावाकडून आलेले असतात त्यांना आहे ना कोप अप करता येत नाही. सध्या फ्री एन्व्हायरमेंट भेटतात. तर आता तुम्ही आहे ना तू किंवा ही तुम्ही गावाकडून आलेला आहात, तू तर जिल्हा परिषद मध्ये शिकलाय म्हणजे जिल्हा परिषदचा पोरगा CUP ला गेलाय, म्हणजे असं काही नाही लक्षात घ्या. आणि सर असं पण GPPचं आहे की आपण आता कसं मी खेडेगावामधून असल्यामुळे एवढं काही म्हणजे इंग्लिश वगैरे एवढं काही चांगलं नसतं फारसं, आणि इथं आल्याच्या नंतर इंग्लिश टू इंग्लिश म्हणजे शिक्षक शिकवत नाहीत पण तरी थोडं समजायला अवघड जातं. आता म्हणजे मला तरी सेमी असल्यामुळे थोडंफार समजायचं, पण जे प्रॉपर मराठीतून इकडे पूर्ण इंग्लिश मध्ये आलेले जसं की निखिल असेल आपलं, तर त्यांना कसं असायचं माहिती का, म्हणजे अभ्यास करायची क्षमता असायची, 4-5 तास ते रोज अभ्यास करायचे, पण कसं करायचे, पाठ करायचे इंग्लिश मध्ये पूर्ण एक ना एक सेंटेन्स सगळं पाठ करायचे, लक्षात ठेवत नव्हते. आणि त्यांना म्हणजे जरी लक्षात ठेवलं डायग्राम वरून ते प्रेझेंट कसं करायचं हे अवघड आहे.